तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ड्रोन हा कसा काम करतो. याचे वेगवेगळे मूवमेंट्स, की पिच असेल, रोल असेल किंवा यॉ असेल, या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतात. तर बघा, या ड्रोनमध्ये 4 मोटर्स आहेत. तर ज्या वेळेला या मोटर्स फिरतात त्यावेळेला हवा वेगाने खाली फेकल्या जाते आणि न्यूटन काकांच्या नियमानुसार ज्या वेळेला ही हवा वेगाने खाली फेकण्यात येईल तितक्याच वेगाने हवा सुद्धा या ड्रोनला वर फेकेल. थोडक्यात सांगायचं झालं तर या चारही मोटर्सनी जनरेट केलेला थ्रस्ट या ड्रोनच्या वजनाच्या बरोबर असेल तर हा ड्रोन वर उडायला लागेल. आता यामध्ये आणखी एक मोठा प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेला या मोटर्स क्लॉकवाईज फिरतील त्यावेळेला टॉर्क हा अँटी क्लॉकवाईज क्रिएट होईल आणि ज्या वेळेला ड्रोन वर जात आहे त्याच वेळेला हा ड्रोन असा सुद्धा स्वतःभोवती फिरेल. जर आपण मोटर्स अँटी क्लॉकवाईज फिरवलेत तर टॉर्क हा क्लॉकवाईज क्रिएट होईल आणि ड्रोन वर जाताना हा असा फिरेल. तर याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, तर या दोन मोटर्स क्लॉकवाईज फिरवतो आणि या दोन मोटर्स अँटी क्लॉकवाईज. तर यांनी काय होईल, या मोटर्स एकमेकांचा टॉर्क कॅन्सल करणार आणि ज्या वेळेला या मोटर्स वेगाने फिरणार थ्रस्ट जनरेट होईल आणि हा ड्रोन वरच्या डायरेक्शनला बेसिकली मूव्ह होईल. तर ड्रोनमध्ये जो लिफ्टिंग फोर्स असतो तो लिफ्टिंग फोर्स या रोटर्सना वेगाने फिरवून हवा खाली फेकून जनरेट झालेल्या थ्रस्ट मधून येतो आणि ड्रोन अशा पद्धतीने वर जातो. आता बघा, मी तुम्हाला दाखवतोय. तर ड्रोन बेसिकली असा वर जातो.